ताई, काय ग? अहो काय करता? काय नाही, बसले. ऐका ना, काय मला भाजीला तेल देता का? एकच उबडी द्या फक्त. बाई गो? नाही, एक उबडी नको. चपाती बी राहिल्या. हा. 2-3 उबड्या तेल द्या ना मला. मग मी ना आणलं की देते तुम्हाला. बापरे, तुझा नवरा एवढा पैसा कमवतो, तू बी कमवती, तर तू तेलाला कमी म्हणते 2-3 वगळा तेल दे. हे बघ इकडे माझ्या घरी, हे बघ आहे का काय, हे बघ. हे माझ्या घरामध्ये बघ तेलाची डबे राहते, भरेलची भरेल राहतात. मी कामाला पण नाही जात, तरी बघ ना माझ्या घरामध्ये एवढे भरेलचे भरेल डबे राहतात. तुम्ही दोघं नवरा बायको एवढे कमावता, सासू सासरे तुझे कमावता, आणि काय करते गं बाई? तरी तू तेल मागेल माझ्या घरी. म्हटलं मला तर विषयच वाटला. नवलंच वाटतं बाई तुझं, पण काही म्हण. अहो ताई, पण मग आता जे भाजी पुरतं पोळ्या पुरतं मी तुम्हाला दुकानात गेले की आणून देते. नाही, मी तुला तेल देते त्याबद्दल तेच काय वाद नाही, पण मग अगं तू किती कष्ट करते. अगं हे बघ ना किती काम करते बघ. आहे का थोडं चाटभर तरी मांस आहे का बघ बरं. आणि माझ्या का बघ, मी खाते पिते मस्त आईस मजा करते बाई. मी काय टेन्शन घेत नाही कोणाचं. आणि तू बस. बाई, मला या लोकांनीच पागल केलंय होते. म्हाताऱ्यानं तर सासऱ्याचं करा, परत ते नवरा तो तसा, परत लोकांचं राब राब राबा, संध्याकाळची खायची सोय लावा. काय डोकं ठिकाणावर राहणार आहे ताई? तुम्ही सांगा बरं, काय करू बरं अगं मी? पण मी काय म्हणते, ऐक, हा, तुला कष्ट करायची काही गरजच नाही ना. कशा करता काम करते का? हे बघ ना माझ्यासारखं मस्त तेल. हे बघ माझ्या घरात येऊन बघ किती मोठा किराणा इकडं हा दिसतंय ना. दिसतं घे बघ मध्ये. हा हो ताई, ठस मग? घर भरेल आहे तुमचं. अगं पण मग मी काही खाते पिते मस्त आईस करते बाई. मस्त हे बघ सोपा आहे, झोपते इकडं टी व्ही, काही टेन्शन नाही काय मी नाही. काय करू ताई तुमच्यासारखं राहिलं? हां, काय करू? हा का ऐक, तू शाने असेल ना, हा, हे बघ तुझा नवरा नाही कमव. ते तुम्ही जोऱ्यान बी बोलले तर काही हे नाही. ते काही घरी नाही, बाहेर काय आवाज जात नाही. मोठ्यानं जोऱ्यान बोलू बोलले चाल, शकता. कोण नाही ना घरात? नाही, कोण नाही. म्हणजे कसं बाई जर समजा ऐकलं तर मग काय करायचं? नाही काय रे, बिंदास बोला. आता ऐक, माझं कसं म्हणणं आहे, हं. जागा जमीन भरपूर आहे तुझ्या सासऱ्याची. हो. तो इतकी आहे का मला? नाही, तुझी किती, खरंच सांग किती जमीन आहे? डबल नाही, तरी किती? आहे 10-15 बिघ्या. 10-15 बिघे? मग थोडी झाली का बाई? मला फक्त 2च बिघे. तरी तुम्ही अशा आहे. बघ ना माझ्या घरामध्ये मग काहीच हातात कमी काहीच नाही. नाही नव्हता. मी हातात काम काहीच नाही, करताना दिसले त्यांच्याच का तुला हातात आहे कधी? सगळं. काम करते का मी कधी? नाही, खाते पिते मग साईज करते बाई. मी नाही टेन्शन नाही घेत सासू सासऱ्याच्या. तिकडे मरून द्या, तिकडे त्यांना कडे लावतो. काय खरंच विचार करायचीच गोष्ट आहे. 10-15 बिघ्यावर जमीन आहे माझ्याजवळ. तुमच्याजवळ 2च बिघे आहे. बघ तरी मी ना. तुमच्या घरी त्याला आले. मग हातात काहीच नाही, पण मी आता बरोबर पाहते. आता आता मी एका- कधी तुमच्या घरी काहीच मागायला येणार नाही. मी अगं त्याची माग बरोबर माग सोय घेते. नाही, माग शेज धर्म आहे, मी तुला देणार तसं काही विषय नाही. पण माझं कसं म्हणणं आहे गो बाई, तुझा नवरा कमवतो, ते सासू सासरे एवढी शेतीत पीक पाणी येतो. आणि दुसरी बात काय माहिती का, तुझ्या अंगात चाटूवर मास नाही ना. बघ ना ग वरून हो खाली ना बाई, सगळे किती बाई. खराब झाली मी. बघ बरं तुझी तब्येत. अगं एखादा सलेन लावून घे, जाशील मरून मरशील बिरशील तर लेकरं बाळ तुझे उपाशी राहतील. तू आई नाही नाही, असं काय म्हणू नका ताई. मी नाही ग बाई, सरांनीच खरंच सांगितले. सांगते. बघ हो. तुझी तब्येत बघ, बघ तुझे हात पाय कसे हो. झाले बघ, काम करू करू बघ. आणि मग माझे हात पाय बरं झालं. घरात आता तेल नाही देत का तुम्ही? नाही, मी तुला तेल देईन तो काही विषय नाही. पण अगं 6 महिन्यापासून मी तुला तेल देते, साखर देते, शेंगदाणे देते, मसाला देते, मीठ देते, पीठ देते, सगळं देते. पण मग आता हे किती दिवस चालणार ग? आता कधी कधी तू स्वतःचं याच्यावर हात, म्हणजे तू स्वतःच हे तयार कर ना. बरं बरं, तुम्हाला काय बोलायचं ते आलंय माझ्या लक्षात. आता आलं मीच का? करते काय करायचं ते. हा, आता स्वतःच्या पायावर उभी राहा. हो हो याच्या त्याच्यात भीक मागितल्या ना, लोक एक दिवस येतील. मी देते ठीक आहे बा, मी एक बहीणसारखी समजते हा तुला. हो हो. पण आता माझ्या ठिकाणी दुसरी कोणी असते ते 1 दिवस देईल, 2 दिवस देईल. मी तुला 6 महिन्यापासून सांभाळते, बरोबर ना? हो हो. मग आता तर तुला मी कवर पुरवणार आहे नको ग. जाऊ द्या का, मला कोणी तुम्ही काहीच नका करू, मी करते काय करायचं फक्त आहे ना, आता तुझ्या पायावर उभे राहा आणि हो. सगळं इकून टिकून मोकळी होऊन जाय. तब्येत बनव बाई, तब्येत शरीर लक्ष दे. शरीर हो. महत्वाचं आहे. येऊ का ताई लेकरांकडे मग मी? लक्ष. हा हा, ये लेकरांक लक्ष दे बाई. हो हो हो. हा, आता जाऊन दे बाई. त्यांचं नेहमीच आहे बाई, सुधारले तर ठीक आहे. आपलं सांगायचं काम मी ते सांगितलं, मला काय तोपर्यंत चालणार आहे तिचं, ते चालूच आहे दारू. हॅलो, झालं का रे गाडीचं काम? हां, अरे पाणी विचार नाही किती खर्च आहे त्यांना. बरं ठीक आहे, चालेल. हां ठेव. हां ठेव. झालं का फोनवर बोलून? काय झालं? बोल ना, काय बोल, कामाचं बोल ना.
कुठे गेलेत तुम्ही? कुठे गेलतो म्हणजे गेलतो गावामध्ये. गेले असेल काही खायला. का बरं? मग तुला काय करायचं? कुठे जाऊ? आम्ही तेल मागाय गेले होते बाईची इथं. कोणत्या? तेल मागते, शेंगदाणे मागते, परत साखऱ्या मागते, बिन लाजासारखी. मला तर काही लाजच नाही राहिली. मागते म्हणजे दादाने आणला नाही किरण. कधी आणला? तुमचं दोघं बापले कायचं घरात लक्ष राहतं? अरे मग त्यांना सांगायचं ना मग तू. आणि तुम्ही कासाठी फिरायला गावामध्ये? अरे पण तू त्यांना सांग ना, त्यांच्याकडे कारभार आहे ना, तू मला काला सांगू राहिली एवढी? हा ते आली मी मुस्काट कोणालाच करून काही पिशवी घेऊन सांग माझ्याकडे. मी कोणालाच काही सांगणार नाहीये. काय करायचं तुला? आणि मी कोणाच्या घरी दारू काही मागणार नाही. तुला काय म्हटलं होतं का मी? अरे काय कटकटी लावलं हो दादा का तेल कावर नाही आणलं तुम्ही? काय कारभार तुमच्या हातात दिला नाही. काय रिकामी माल डोकं लावून राहिली कामधंदे करून. सकाळचं दूध घेऊन जातो गावात, तिकडे तेल घेऊन यायचं तर ती काय नाही. मामाची घरात तेलच नाही. मी साखरे 2 मिनिटं दुधाचे पैसे कोण घेत? मी म्हणतो काय तुम्हाला? दुधाचे पण माझ्याकडून मागून घ्यायचे सकाळी पैसे. काय घरात कमी जास्त तू आपण पाहिजे का मीच पाहिजे? पण आता मला वाटलं तुम्ही आणला असं ना. आता हिने मला सांगायचं काम नाही काय? हिला कोणी सांगितलं बोंबारीत लोक जायला? 6 महिन्यापासून ते बाईच्या घरी तेल अरे मागाय तुला गेले. अकली तपास आहे का? मला म्हण ना तू इकडं दादा आहे मी आहे मला सांग तेल नाही. तुला कोणी जायला लावलं लोकांच्या इकडं? अहो तुम्ही घरात तरी थांबता का? ते बी त्याच्या कामात जातात. अरे तुम्ही पण मोबाईल आहे आमच्याकडे, फोन करायचा. हा काय बोल राहिली तू? मोबाईल मध्ये 2 महिन्यापासून बॅलन्स नाही आहे का तुम्हाला ध्यान? हा बॅलन्स नाही काय नाटक करू राहिले? मोबाईल मध्ये 2 महिन्यापासून बॅलन्स नाही. मामाला फोन लावायचं लावलं जात नाही. अरे पण दादा मी काय म्हणतो ऐका ना तुम्ही. सकाळी माणूस निघत सांगायचं काम नाही का? संध्याकाळी राहतोच ना संग घरी. हिचं काम नाही का सांगायचं? काय कोणाकडे गेली होती? शेजारची बाईकडे गेली होती. बाई किती टोपण मारत काला होती जग मला. मारायला गेली होती तिकडं? 6 महिन्यापासून तुमचं घर बसू राहिले म्हणे मी. अहो लाय किचकट बाई आहे ती. केकच बाई नाही. तुमच्या पाय मला तर बायाच्या घरी हिंडावं लागतं. ते काय नाही एखादं 1-2 बिगी वावर बिग इका. इकायचं काही काम नाही आपल्याकडे पैसा हे पडेल. काम कर मला ती यादी करून दे काय काय आणायची ती. हा परत असं लोकांच्या घरी जर गेली ना मग तुला पटकूनच काढे मग. परत 6 तुला महिन्यापासून सांगितलं तर का चष्मे लावून फिरत होते का? आता भारी ते हे कमीपणा वाटू राहिला. लई आवाज न करू आता सांगतो. कटकटीत करू नका तुम्ही हे लोक ऐकून. ते मला काय माहिती नाही. मला सगळं तिकडे किराणा भरून द्या. गेली थोबाड घेऊन त्या बाईक मागायला आणि तिने नाही दिले ना आमच्या एवढं ताण खाऊ राहिली. हा तुला कळत नाही का? घरात राहते तू का घराच्या बाहेर जाती? यादी करून देते पण मला दर महिन्याला तेवढं सामान लागेल बरं का? तुम्हाला चांगलं सांगू राहील मी. याच्या दादा सांग लई डोकं लावून राहिली. द्या ना पटकन. तर दे. हा? जाऊ दे, हे तर पैसे नाही माझ्या मी इकून तिकून तुला देऊ राहिलो किरण आणून. काय डोकं लावून काय उपकार करू राहिले का? घरामध्ये खायला नाही लागत का तुम्हाला? घरात गप्पा गप्पा गिरायला अरे ते पण ती डेअरीचा ढेरी पगार पडायला नाही आली खाली. येईल. 2 महिन्यापासून पगार नाही डेअरीचा. आई रे का मग कुठं पण मुस्काडत आणि ती काय नाही लवकर उठा तुम्ही. मला किराणा आणून देण्यात मी आज स्वयंपाकच करणार नाही. जाऊ दे, मी एक काम जिथं कर. तुम्हाला खाली पाहायची आहे, तुम्ही एक काम त्याच्यामुळं. कर. थांब 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 थांब. तू एक काम करतो बाज दिस उचल आणि निघ बरं. नाही का नका मी जाऊन जाऊ तुमचं. काय तुम्हाला खाऊ करणार? पिऊ घालते मी कसं काय जाणार? काय मी करणार? बाहेर नको राहू मी दे, नाही हो, बाहेर आलं. मी तसं मरणार आहे तुमच्या जवळ. हा काही गरज नाही काही नको मग पण चांगलं सांगितलं की- मानले नांदवायची निघाली सांगितलं ना तुला डोकं नको काऊन नाही नांदायची तुम्हाला? हा, निघ. काऊन नाही नांदायची? काय कमी आहे मामादी? ए, हो सांगा बरं का वाढव बोल रे बरं शांत ते बैठ कसे जरा. बोलता? तुम्हाला बोलले पाहत नाही का मामाची? शांत बैठ. हा. मला वागवायची नाही म्हणे. का बरं वागवत नाहीये? खायला डोकं आउट झालं तुझ्या पुढे कनी. फक्त किराणा मागितला होता. दुसरं काय मागितलं मी ना? तोंड बाजीचं तोंड चालू तोंड आहे नसतं. ना तोंड बंदच करीत नाही होई. मग तोंड भाजू राहिले. तेल भाजायला सांगू राहिले मग तोंड. लय करतो तेव्हा वार्डात राहती. मग ओरडलं ओय, दिसते. आवाज बंद कर बरं का डोक्याचं हे करी ना. तुम्ही डोक्याला मारू राहिले का मला तुम्ही? हा, मारा सांगा मारा बरं का? मला अजून मारा मारा मला अजून. सांगा बरं का आता तुम्ही. काय तुमचे हा. भांडण तुम्हीच मिटवा हो. मी जे जातो मग तुमच्यामुळे झालंय सगळं आमच्या दोघांचे भांडणं. मुळे झाले. तुम्हाला किरण आणतो कधी येत नाही का सांबार मारायला येत नाही. आज हा? मारायला उठले ते. मग? टेन्शन येते मला रिकाम काय टेन्शन येतं? इकडे तिकडे फिरायचं नाहीत का? काय नवरा बायकोच्या भांडण. मामा गाव हा. नाही भांडे ठरलं वावर भांडायचा इकडे शेजारी नको तुमच्या भांडणात त्रास शेजार मग बरोबर आहे नाव काय रिकाम डोकाला येत राहते काय तुमचं भांडण तुम्ही घरी मिटवा जर कमी आवाजात मिटवा काय हाय का नाही तुम्हाला काही आपण कवाची चालली आहे गडबड यांची. मला उलट बोल राहिले. मला म्हणतात तुम्हाला नाही वागवायची म्हणे. अहो तुम्ही डोक्यात लावी ती मला सांगा हो तुम्ही. वागवणे तिला काढून दे पण आम्हाला नको शेजाऱ्याला त्रास त्रास नको बा शेजारी घराला. काय तुम्ही हो तुम्ही ना हे काम करा. जगू नाही म्हणा, आमचं जगू तर माझी सून भाडाची नाही घरामध्ये ते बारीक पोटच कुठं सुटलं मग तुमच्या बोकारा- बोकारा आवाज येतो. माप नात्याला काय झालं तुमचं काय ए बाबा होतंय शेजारी अरे पाजारी तू शहा नाही ना तो तुझं गप करायचं ना अरे काय ते ऐकणार ती रेटानच हे मला बाई हे असे लोक नाव ठेवून राहिले हे तुम्ही मग सांगता दिसतं तुम्हाला मस्त तोंड दिसतं. म्हणून ते तिकडं. त्या बाय तिथे तोंड आहे का काय सासरा त्याला दाब अरे नाही. हे काय आई रे का बरं झालं ते लोक मातीचं नाही फुटून गेला असतं तिथं तोंड घर का गावडी झाली तुमचं काय मला कळा ना भाऊ हे, मस्त नाही नाही मस्त घराणा तुम्ही जा तुमचा कंपनी निघावा आमच्या घरात लाईन पाहू निघा मस्त घराणा पाहिलं निघा निघा तुम्ही जावा काय आता आमच्या ठीक बाबा आहे. ए बाबा जाय रे नाही का थापडीत खाली पाणी तुला निघ होय
तुला कसं हवं तुम्हाला शिकू वय तू लोकांच्या घरात भांडण लावतोय तुम्ही निघा वा निघा करा बरं ते काही गरज नाही आमच्या आम्ही पाहू वय आमची बायको आमची पाहून घेऊ चला बाय हा. आमच्या भीती आवाज नाही आला काय पाहिजे मग आमच्या भांडण तुमच्यामुळे झाले पहिली गोष्ट तुमच्यामुळे झाली आमच्यामुळे काय झाले काय भांडण झाली तुम्ही बायको काय म्हणत होती काय म्हणते हा? बायको? तो नवऱ्याला आणता येत नाही काल वर्षभर पोहोचलं तुम्हाला असं काय काय पोहोचलं रे माझी बायको काहीच नाही स्वतःचा ती करणं म्हणून आणते पण माझी बायको गेलती ना आणायला हा पहिल्या खिशामध्ये आण हा तू बायको ती किटली घेऊन आमच्या घरी मिठाला जाय दे- साखरेला जाय पण मला काय म्हणायचं द्यायचं नाही ना पण रिकाम होतं तुमचं काम करा निघा आमच्या घरात निघा वा ए, दादा ते काढून यायला, होय जरी येतात आम्ही शेजार एकमेकाला मदत करावं लागते. एक दिवस झाले काय चहा पावडर आणा एक दिवस झाली साखर आणा एक दिवस तेल न्यायला मग शेजार धर्म द्यावा लागतो ना तुम्ही कोण आहे का कधी गोष्ट हाताला कावळा मारलं का हा? काय बोलायचं? चहा तरी पाहिलं का आजपर्यंत? अरे नाही नाही बरं तुमच्या का? बायको लावून विचारा बरं हा. आम्ही नाही असं दुसऱ्याची वर नाही नाही त्या नानीला विचारा ना जाऊ तुम्ही आता समजलं का तुम्हाला किती खालीपणा येत होतं त्याच्या खाली पाहा लागतं अय, तू ना दारूदारी अय, थांब थांब तुला घरात आहे कळतं का? आम्ही बोल राहिलो ना दादा येलाय ना माणसं मी बोलत बसा बोलत बसा परत जर बाहेर आणि मुसकडच फोडून टाकीन तो रे का मग कुठं डोकं लावते लायकीचं जावं अ, निघा तुम्ही नका डोकं लावू चला एवढ्या बाय आला इकडे लगेच तमाशा पाहिला चहाचा गाणप्यान सनप्या मिळशी का हा बरं मी काय म्हणतो हे असे लोक फायदे घेतात दादा ये हा? ना तुम्हाला ये मी ना, कुचकट लोक बरं मी काय म्हणतो ऐका आज आहे ना संध्याकाळपर्यंत डेअरीचं पेमेंट पडन तेवढं आहे ना किराणा ना महिन्याची यादी करून द्या आणि हिला म्हणा यायला ये ना तू बायकोला बेकार आहे. आपण मला एक म्हणायचं दादा हिने ना मला सांगायचं ना काय लागत असं काही गरज आहे लोकांची इकडे जायची गरज नाही. नाही दारूदारी हिंडत राहते हिला आहे ना दारू पुजायची सवय. ती काय म्हणते तुम्हाला का आम्ही का वर्ष पोहोचलं म्हणजे काय कशी बोलत ती काही गरजच नाही ना हिला जायची हो, या शिरप्याला लई याला कामा येईल मी 100 वेळा हा? कामा पण तो काय येईल. म्हणतो पाय हा तो आता याला चटक तेल नाही द्यायचं पण सारं प्रपंच तर उरकीच बसवतो हा. बरं जाऊ द्या मरत तुम्ही ना ते किराणा घेऊन या हा. मी जातो माझ्या गाडीचं काम चालू आहे का जाऊ का मग हा? तेवढं आणा मग हा